विकसित भारतासाठी दुष्काळमुक्त भारत अत्यावश्यक आहे. माती आणि पाणी आपल्या जीवनाची स्पंदनं आहेत. दुष्काळग्रस्त आणि पावसावर अवलंबून असलेल्या प्रदेशात हिरवाईचा आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी भारत सरकारने 2015 पासून सुरू केली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. वॉटरशेड विकासाअंतर्गत भूमी व जलसंवर्धनाला दिली नवी दिशा आणि नवी गतीही. 2021 ते 2026 या कालावधीसाठी तब्बल 50 लाख हेक्टर क्षेत्रात 1220 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. माननीय पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या ध्येयाला पूर्णत्व देण्यासाठी दुष्काळमुक्त भारत घडवण्याचा संकल्प भूमी संसाधन विभाग कटिबद्धतेने पुढे नेत आहे. या संकल्पाची सुरुवात झाली गुंटूर येथील राष्ट्रीय वॉटरशेड महोत्सवाच्या शुभारंभाने. वॉटरशेड महोत्सवाअंतर्गत देशभरात विविध उपक्रम राबवले जातील. पूर्ण झालेल्या वॉटरशेड कामांचे लोकार्पण, नवीन कामांचे भूमिपूजन, मिशन वॉटरशेड पुनरुत्थानाचा शुभारंभ, वॉटरशेड विकास सोशल मीडिया स्पर्धा, जनभागीदारी कप 2025 मधील विजेत्यांचा सन्मान, श्रमदान, वृक्षारोपण आणि इतर जलसंवर्धनाची कामे. सध्याच्या प्रकल्पांसोबतच पूर्वी उभारलेल्या भूमी व जलसंवर्धन कामांच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही मिशन वॉटरशेड पुनरुत्थान पुनर्बांधणी सुरू केली जात आहे. PMKSY वॉटरशेड विकास योजनेतून देशभर निर्माण झालेल्या चेक डॅम, तलाव यासारख्या उपाययोजना आता मनरेगाच्या मदतीने अधिक सक्षम केल्या जातील. आपल्या भागात आयोजित केल्या जाणाऱ्या वॉटरशेड महोत्सवात सहभागी व्हा. श्रमदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून भूमी आणि जलसंवर्धनाच्या कार्याला तुमचे पाठबळ द्या. चला आपण सगळे मिळून वॉटरशेड विकास योजनेला जन आंदोलन बनवूया. कारण पाणी थांबेल तेव्हा माती टिकेल. माती टिकली तरच जीवन फुलेल.